विद्यार्थी मैत्रिणींनो, आता आपण बाह्य प्रक्रियाच बघतोय, परंतु बाह्य प्रक्रिया अंतर्गत आता आपल्याला बघायचं भाग 2. अर्थात आपण भाग 2 या टप्प्यापर्यंत पोहोचलोय. तर आता तुम्हाला प्रश्न हा पडला असेल की नेमका आता अभ्यासणार तरी काय आहोत आपण. मग आता त्यासाठी आपल्याला आधी हे बघायला लागेल आहे की आतापर्यंत आपण काय बघितलं होतं. तर विस्तृतपणे आपण विदारण अर्थात अपक्ष क्रियेबद्दलची माहिती आपण आतापर्यंतच्या भागामध्ये अभ्यासलेली आहे, बघितलेली आहे. आता त्या भागामध्ये आपल्याला काय काय कळलेलं आहे की हे जे कारक, ज्याला इंग्रजीमध्ये एजंट्स असं म्हणतात, ठीक आहे. तर या एजंटच्या माध्यमातनं, अर्थात एजंटला मराठीमध्ये कारक हा शब्द वापरला जात असतो. तर यांच्या माध्यमातनं अपक्षरणाची क्रिया घडून येत असते. आता या अपक्षरण कार्यातून काय होत असतं की भूपृष्ठाची झीज घडून येत असते किंवा भूपृष्ठावरील खडकांची झीज घडून येत असते. आता जेव्हा भूपृष्ठावरील खडकांची झीज घडून येत असते तर त्या दरम्यान काय होत असतं, तर मग अपक्षरण कार्यातनं झीज झाल्यामुळे तो जो गाळ असतो ना, तर हा झालेला जो गाळ असतो हा वेगवेगळ्या कारकांद्वारे वाहून नेला जात असतो. आता वेगवेगळे कारक कोणते, हाही प्रश्न निर्माण झाला असेल. मगासपासून मी कारक हा शब्द वापरते. तर देअर आर एजंट्स ऑफ नेचर, अर्थात त्यालाच मराठीमध्ये म्हणायचं झालं तर आपण म्हणू की निसर्गामध्ये अनेक कारक कार्य करत असतात आणि नेहमी ऍक्टिव्हिस्ट असतात. मग ते कारक कोणते आहेत, जसं वाहता वारा असतो, नदी असते, बरोबर. त्याच्यानंतर समुद्राच्या ज्या लाटा असतात. तर हे सगळे झाले निसर्गाचे कारक, ज्याला मी एजंट हा शब्द वापरलेला आहे. तर हे नेहमी ऍक्टिव्ह असतं, असं मी तुम्हाला सांगितलं. ऍक्टिव्ह असतात अर्थातच ते वेगवेगळे कार्य करत असतात. अपक्षरणाचं कार्य देखील तेच करतात. आणि अपक्षरण झाल्यानंतर त्यातून निर्माण झालेला गाळ ते काय करतात, वाहून नेतात. आता वाहून कोण नेतं, तर ही नदी वाहून नेते, तर काही ठिकाणी वारा वाहून नेतो. असे अनेक कारक आहे. मग त्यांची भेट पण मी तुम्हाला करून देणार. मग आता वाहून नेल्यानंतर, आता वाहून नेतात अर्थातच याला आपण भूगोलाच्या भाषेमध्ये काय म्हणणार, वहन. तर हे सगळे जे कारक आहेत निसर्गामधले, हे कारक, वहन, त्याच्यानंतर संचयन आणि सगळ्यात पहिली जी क्रिया या आधीच्या टप्प्यामध्ये आपण आधीच्या प्रकरणामध्ये अभ्यासलेली आहे ती अर्थात अपक्षरण. तर अर्थातच आता मी पुन्हा एकदा रिवाइज करते. अपक्षरण, वहन आणि संचयन अशा प्रकारच्या क्रिया हे कारक करत असतात. आता एवढेच आहेत का, नाही. तर जसं तुम्हाला माहिती आहे जमिनीच्या आतमध्ये पण पाणी आहे. मी जसं जिओलॉजीचा संदर्भ घेतला होता, तर जिओलॉजीच्या अंतर्गत मी तुम्हाला सांगितलं की जमिनीच्या आतमध्ये काय काय घटक असतात. त्याच्यामध्ये ज्याला आपण भूजल म्हणतो, जमिनीतल्या आतमधलं पाणी, त्याला आपण त्याचा उल्लेख आपण काय करत असतो, भूजल म्हणून करत असतो. जमिनीच्या आतमध्ये देखील पाणी वाहतं, ते सुद्धा अशा अनेक कार्य करत असतात. अनेक म्हणजेच काय, तर अपक्षरण, वहन, संचलन वगैरे सारखे कार्य करत असतात. आता या कारकांमुळे काय होत असतो की हे तर कारक कार्य करून राहिले, पण त्याच प्रत्येक गोष्टीचं कारण आपला न्यूटन म्हणतो ना, फॉर एव्हरी ॲक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असं म्हणतो, बरं आहे की नाही. तर मग आता हे कारक जे आहेत हे कारक कार्य करत असतात, तर मग त्याचा परिणाम व्हायलाच पाहिजे, बरं आहे ना. त्याचा परिणाम काय होतो हे आपल्याला बाह्य प्रक्रिया या प्रकरणाअंतर्गत, संबंध प्रकरणाअंतर्गत याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे, चर्चा साधायची आहे. तर मग काय होत असतं की यांच्या वहन, अपक्षरण आणि संचयन कार्यातनं वेगवेगळ्या भूरूपांची निर्मिती होत असते, वेगवेगळी भूरूपे तयार होतात आणि ही माहिती आपल्याला या पाठामध्ये घ्यायची आहे. चला तर मग मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारणार आहे. यामध्ये प्रश्नाकडे बोलूया आपण. तर पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारते, ओहोळ, ओढा, नाला आणि नदी, बरं आहे ना. तर आता यापैकी बहुतांशी विद्यार्थ्यांनी नाला तर बघितलेलाच आहे, नदी पण बघितलेली आहे, ओहोळ कदाचित नसेल बघितला, ओहोळ आणि ओढा कदाचित काहींनी नसेल बघितला, तर काहींनी बघितलेला असेल. आता हे जे मी 4 घटक सांगितले, ओहोळ, ओढा, नाला आणि नदी, तर हे चारही जे घटक आहेत, बरं आहे ना, तर याला आपल्याला डिफरन्स, या सगळ्यांमध्ये फरक काय आहे तो आपल्याला इथे आता पाहायचा आहे, फरक स्पष्ट करायचा आहे. आणि त्यानंतर पुढला प्रश्न, नदी म्हणजे काय. ते नदी म्हणजे काय याबद्दल आपण आता विस्तृत चर्चा साधणारच आहोत. तर तुम्हाला माहिती आहे की पावसाचं पाणी पडत असतं, बरोबर आहे ना. तर आपला छंद असतो पडणाऱ्या पावसाचे पाणी पाहणे. तर हे पावसाचं पाणी जे असं पडतं, तर ते सर्व पडल्यानंतर असं एका विशिष्ट ठिकाणी एकत्रित होत असतं, बरं आहे की नाही. आणि ते विशिष्ट ठिकाणी म्हटलंय मी, म्हणजे विशिष्ट ठिकाणी म्हणजे नेमकं कुठे एकत्रित होत असतं, तर ते उतारानुसार असं वाहत जातं, बरं आहे. आणि उतारानुसार मग ते
नैसर्गिकरित्या एका ठिकाणी जिथे खोलगट भाग असतो तिथे काय होतं ते एकत्रित होत असतं. आता हा जो ओघ आहे, हा ओघ गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे बघा तो ओघ जो असं पाण्याचा हा असा वाहत जातो, बरं आहे की नाही. तर हा असा खालच्या दिशेने वाहत जातो. कधी प्रश्न पडला की नाही तुम्हाला की हा जो पाण्याचा ओघ आहे हा उतारानुसार कसा काय वाहतो? बा उतारानुसारच का वाहतो? कारण की तुम्हाला माहिती आहे की या पृथ्वीवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा वर्कआउट करतो, काम करत असतो, ज्याला आपण गुरुत्वाकर्षण शक्ती असं म्हणतो. तर या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हा जो पाण्याचा ओघ असतो हा उतारानुसार असा वाहत जात असतो, हे तुम्हाला माहिती आहे. आता या ओघाला आपण काय म्हणणार बरे? तर याला म्हणणार आपण जलप्रवाह, बरं. मग काय होत असतं की असे अनेक जलप्रवाह एकत्रित येत असतात आणि मग एकत्रित आल्यानंतर तेव्हा मग आपल्या कशाची निर्मिती होत असते? नदीची निर्मिती होत असते. तर अशा प्रकारे आपण नदीपर्यंत येऊन पोहोचलोत. बरं, तर आता ही जी नदी आहे, आता नदी कशी फॉर्म होते हे तर आपण बघितलं. तर ही नदीची काम करण्याची पद्धती, कार्यपद्धती ही कशावर अवलंबून असते? म्हणजे नदी नदीचं ॲक्टिव्हली काम करणे हे कोणत्या घटकावर अवलंबून असतं याबद्दल आता आपण थोडंसं चर्चा करणार आहोत. तर जसं त्या भूप्रदेशाचा उतार कशा स्वरूपाचा आहे, तर त्या उतारावरती सुद्धा अवलंबून असं नदीचं कार्य करणं. तर मी तुम्हाला थोडंसं आता इथे ड्रॉ करून दाखवायला पाहिजे की उतार याबद्दल मी तुम्हाला सांगते. तर काही ठिकाणी ना हा जो उतार असतो की नाही हा अशा प्रकारचा उतार असतो, ठीक आहे. काही ठिकाणी हा जो उतार असतो हा असा तीव्र उतार असतो, बरोबर आहे. हा झाला तीव्र उतार. हा जो मी आता आधी काढला हा कसा झाला? मंद उतार झालेला आहे, बरं आहे ना. आणि काही भागामध्ये तर असा प्लेन एरिया असतो. मग आता या तीनही भागामध्ये नदीची वहन क्षमता ही वेगवेगळी असणार आणि वहन क्षमता म्हणजे वाहण्याचा जो वेग असणार हा वेगवेगळा असणार आणि निश्चितच या उताराचा नदीच्या कार्यप्रणालीवरती, तिच्या अपक्षरण कार्यावरती सुद्धा परिणाम हा होणारच. तर मला वाटते की आता याच्यानं तुम्हाला कल्पना आलेली आहे. तर खडकाचा प्रकार मी तुम्हाला जसं सांगितलं, तर खडकाचा प्रकार अर्थातच ते काय मॅटर होतो खडकाचा प्रकार, तर काही खडक जे असतात ते कठीण असतात, तर काही खडक मृदू असतात. जसं चुनखडकाचा प्रदेश, चुनखडकाबद्दल मागील प्रकरणात आपण चर्चा केलेली आहे, बरं आहे ना. एक प्रयोग देखील मी तुम्हाला करायला सांगितलेला होता. तर चुनखडक जसा चुनखडक आहे, त्याच्यानंतर राजस्थानमध्ये रेतीपासून तयार झालेले खडक आहे, तर काही मृदू असतात तर काही कठीण खडक असतात. तर कठीण खडकावरती नदीची कार्यपद्धती वेगळी असणार, मृदू खडकावरती अपक्षरण कार्याचा जो वेग असेल तो वेगळा असणार. म्हणून खडकांचा प्रकार, त्याच्यानंतर उताराचं स्वरूप. त्यानंतर नदीमधनं तुम्हाला माहिती आहे पाणी वाहतं, बरं आहे ना. तर काही नद्यांमध्ये आपण जसं आपल्या भागामध्ये विदर्भामध्ये बघतो की पावसाळ्यापुरतं पाणी असतं, त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये थोडं पाणी असतं, थोडं पाणी असतं, बरं आहे ना. आणि नंतर उन्हाळ्यात पाहिलं तर याला नदी म्हणायचं का? कारण पाण्याचा पत्ता नाही त्या नदीमध्ये. तर अशा नद्या असतात आपल्या भागामध्ये, बरं आहे ना. तर या सीझनल नद्या असतात, ऋतू निहाय त्यांच्यामध्ये पाण्याचं कमी जास्त प्रमाण होत असतं. तर काही भागामध्ये बारमाही नद्या वाहत असतात, बरं आहे ना. अर्थातच मग त्या नदीमध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे? जर नदीमध्ये पाणीच नसेल किंवा पाण्याचं अतिशय अल्प प्रमाण असेल तर ती काय अपक्षरणाचं कार्य करणार बरे? बरोबर आहे ना. कारण ती वाहता नदी जी असते ही वाहता अपक्षरणाचं कार्य करत असते. तर नदीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर अपक्षरणावरती निश्चितच परिणाम होतो. अपक्षरण कार्य मोठ्या प्रमाणामध्ये, आता अपक्षरणाला मागच्या प्रकरणात मी विदारण शब्द वापरलेला होता, बरं ना. तर अपक्षरण कार्यामध्ये, विदारण कार्यामध्ये निश्चितच परिणामकारकता जाणवतं. पाणी जास्त असेल तर अपक्षरण जास्त, पाण्याचं प्रमाण कमी असेल आणि पाण्याचा वेग कमी. आता प्रमाण कमी असेल तर निश्चितच पाण्याचा वेगही कमी असेल, बरं ना. तर त्याचा अपक्षरण कार्यावरती परिणाम होत असतो. त्याच्यानंतर तो जो पाण्याचा प्रवाह आहे त्याची लांबी कशी आहे यावर सुद्धा अवलंबून असतं. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे नदीमध्ये जो गाळ असतो त्या गाळाचं प्रमाण किती आहे या सर्व गोष्टीवरती नदीचं जे कार्य असतं, संचयन कार्य, वहन कार्य, अपक्षरण कार्य, या संबंध बाबीवरती अवलंबून असतं. आता यानंतर आपण बघणार आहोत नदीचे खनन कार्य. आणि खनन कार्यामध्ये सुरुवात मी इथनं करणार आहे की ही जी नदी असते ना, तर ह्या नदीचा जो उगम असतो तर हा समुद्र सपाटीपासून खूप उंच भागावरती होत असतो. अर्थात आता इथे मी तुम्हाला एक आकृती दाखवली, यामध्ये ही जी आकृती दिसते तुम्हाला, ही आकृती बघा. तर या भागामध्ये नदीचा समुद्र सपाटीपासून उंचावरती पण अशा भागामध्ये काय होत असतं, नदीचा उगम होत असतो. आता या पर्वतीय क्षेत्रामधनं जेव्हा नदी वाहत असते, म्हणजे विचार, आता इथे पर्वतीय क्षेत्र मी दाखवलेलंच आहे आणि आता मी तुम्हाला ॲरोनी दाखवते. नदी सपोज आता पर्वतीय भागातनं ही अशा प्रकारे वाहून राहिलेली असेल
तर निश्चितच या भागामध्ये नदीची जो वाहण्याचा वेग असेल तो कसा असणार, खूप जास्त असणार, कारण की अशी वरून अशी वाहत येऊन राहिली तर वेग कसा असणार वाहनाचा, जास्त असणार. तर या भागामध्ये अर्थात मला हे सांगायचं की पर्वतीय क्षेत्रामध्ये नदी अतिशय वेगाने वाहत असते, तिचा वेग जास्त असतो आणि त्यामुळे भूपृष्ठाची झीज करण्याची क्षमता देखील नदीची त्यावेळेला कशी असते, जास्त असते. आणि नदीच्या वेगवान प्रवाहामुळे आता नदी काय करत असते, वाहता वाहता अपक्षरणाचं कार्य करत असते, बरोबर आहे. आता कशा प्रकारे हे मी थोडंसं तुम्हाला लाईव्ह समजावून सांगते. आता इथे आहेच पर्वतीय क्षेत्र, तर आता ही जी नदी आहे, समजा आता मी इथे नदी ड्रॉ करते एखादी तुमच्यासाठी. ही नदी आहे, बरं. ही नदी अशी पर्वतीय प्रदेशातनं वाहत आली, तर वाहत असताना तिने अपक्षरणाचं कार्य केलं, बरं आहे ना. तर अपक्षरणाचं कार्य केलं तर तिने सोबत मग आता अपक्षरण कार्यातनं निर्माण झालेला गाळ, दगड, गोटे वगैरे वगैरे जे असतात की नाही, हे अशा प्रकारचे हे असं वगैरे हे सगळं ती आपल्यासोबत वाहून आणत असते. आता वाहत असताना काय असतं की ते छोटे छोटे जे दगड असतात तर ते एकमेकांना असे म्हणजे असे घर्षण होतं त्यांचं, आणि घर्षणातून मग घर्षण होतं आणि त्यातनं पण मग ते एकमेकाला घासले जातात. आणि इतकंच नाही, एकमेकांना तर घर्षण होतं, त्यांचा आकार लहान होतो, पण जो तळाकडला असतो, जो तळाकडला जो भाग असतो असा, हे नदीचा मी आता तळाकडला भाग तुम्हाला दाखवला हाताने, ठीक आहे ना. तर या तळाकडल्या भागामधनं सुद्धा जेव्हा नदी अशी वाहते तर तिने वाहून आणलेली जे गाळ, भरड किंवा जे दगडगोटे असतात ना, दगडगोटे, धोंडे ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा सुद्धा हा पात्राकडला जो भाग असतो ना, हा असा पात्राकडला जो भाग असतो नदीच्या, त्या पात्राकडल्या भागातनं ही अशी नदी वाहते. तर त्याचं वाहताना या सगळ्या वाहून आणलेला जो गाळ असतो त्याचं या नदीच्या पात्राला सुद्धा घर्षण होतं आणि अशा प्रकारे ती पात्र सुद्धा स्वतःचं वाहता वाहता खणत असते. तर हे सुद्धा कार्य होत असतं. तर अशा प्रकारे नदीच्या तळाचं, आता तळ आणि काठ, तर थोडंसं मी तुम्हाला आता इथे समजावून सांगते तळ आणि काठ कशा प्रकारे असतात. तर पुन्हा बघूया. तर आता मी तुम्हाला सेपरेटली ड्रॉ करून दाखवते, बरोबर आहे. तर हा जो मधला जो भाग आहे ना, हा तळाकडला भाग आहे, याला आपण नदीचं काय म्हणू, तळ म्हणू. आणि काठ म्हणजे हे हा जो भाग आहे ना, हा आहे काठ, नदीचे हे काठ आहे. तर नदी जेव्हा वाहते तर तेव्हा तळाकडल्या हा जो भाग मी तुम्हाला ड्रॉ करून सांगितला, या भागाचंही ती खणन करते आणि हे जे काठ आहेत, हे नदीचे हे जे काठ आहेत, तर या काठाकडल्या भागाचं सुद्धा ती सोबत सोबत खणन करत असते आणि त्यातून मग वेगवेगळ्या भूरूपांची निर्मिती होत असते. तर आता वेगवेगळ्या भूरूपांच्या निर्मितीमध्ये मग ती कशाची निर्मिती करते, तर इथे मी जी तुमच्यासमोर ही जी दाखवलेली आहे, तर ही व्ही आकाराची दरी आहे. आता व्ही आकाराची दरी आहे की नाही बघा, हे बघा, ही असा आणि असा प्रत्येक ठिकाणी बघा, इथून असं व्ही आकाराची दरी. तर दोन पर्वतादरम्यान अशी व्ही आकाराची दरी ती निर्माण करत असते. तर काही भागामध्ये ती व्ही आकाराची दरी निर्माण करते, तर काही भागामध्ये यू आकाराची दरी सुद्धा निर्माण करत असते. काही भागामध्ये धबधब्यांची निर्मिती सुद्धा होत असते. धबधबा अर्थात वॉटरफॉल आहे ना. तर आपण बघतो की पर्वतीय क्षेत्रातनं खूप उंचावरून असं पाणी खाली वाहत चाललेलं आहे, मोठ्या स्पीडने वाहत चाललेलं आहे, त्याला आपण धबधबा म्हणतो. तर अशा प्रकारे धबधबा, ओहोळ वगैरे आता मी जे शब्द वापरले तुमच्यासमोर, तर अशा वेगवेगळ्या भूरूपांची ती निर्मिती करत असते. आता यानंतर आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की जे नदीचं जे वहन कार्य आणि संचयन कार्य. तर नदी जी आहे ना, ती डोंगराळ भागातनं वाहत असते. तर डोंगराळ भागातून जेव्हा ती कमी उताराच्या प्रदेशामध्ये येते त्यावेळेला काय होत असतं त्याबद्दल मी आता तुम्हाला सांगणार आहे. इथे एक आकृती, येस, आता हे तुमच्यासमोर मी आकृती दाखवते. हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे पंखाकृती मैदान आहे. हे बघा, हा जो भाग दिसतोय ना, हा याला म्हणतात पंखाकृती मैदान. चला तर मग आता या पंखाकृती मैदानाची निर्मिती कशी होते याबद्दल आता आपण बघूया. सगळ्यांना क्युरियोसिटी झालेली आहे की आता हे कसं काय होतं बरं आहे ना. चला बघूया आपण आता. तर काय होतं की ही बघा, ही नदीने की नाही वाहताना की नाही ही अशा प्रकारची एक व्हॅली तयार केली आहे, अशी टिप व्हॅली तयार केलेली आहे, ठीक आहे. आणि या व्हॅलीच्या आतमधून असं नदीचं पाणी वाहत वाहत येत असतं, बरं आहे की नाही. आता वाहत येत असतं. आता नदी वाहत असताना मी जसं तुम्हाला सांगितलं की आपल्यासोबत ती गाळ देखील वाहून आणत असते आणि त्या गाळाचं मग ती काय करते,
या भागामध्ये अशी संचयन करत जाते, अशी ती संचयन करत जाते. बरं, आता तिने तिथून फार उंचावरनं नदी वाहत आली पर्वतीय प्रदेशातनं आणि मग मैदानी प्रदेशात वाहत आल्यानंतर हा जो भाग दिसतोय ना, हा जो भाग दिसतोय तुम्हाला, हा सगळा, तर हा अर्थात पर्वतीय क्षेत्र. आणि या पर्वतीय क्षेत्रामध्ये तिने ही जी आहे ना, ही व्हॅली तयार केली आणि यातनं मग तिने काय केलं, पाणी आणि गाळ दोन्ही वाहत आलं. पण गाळाचं संचयन कुठे झालेलं आहे, तर या भागामध्ये झालेलं आहे. आता गाळाचं संचयन, आता हा जो खालचा भाग दिसतो हा अर्थात मैदानी भाग आहे. तर या मैदानी भागामध्ये तिने गाळाचं संचयन करायला सुरुवात झालेलं आहे. आता पाणी तर पुढे वाहत जातं, पण पायथ्याच्या भागामध्ये पाणी जे असतं ते पुन्हा पुढे, पाणी थांबत नाही वाहणं, पाणी पुढे वाहत जातं. परंतु मैदानी भागामध्ये, पायथ्याकडल्या भागामध्ये अशा प्रकारे गाळाचं संचयन करत असते. आता हे गाळाचं संचयन आहे, हळूहळू मग ते असं वाढत जातं आणि वाढत जात मग ते काय होतं, अशा प्रकारे मग तो आकार फॉर्म होतो. तर हा आकार जो आहे हा पंख्यासारखा आकार तयार झालेला आहे, म्हणून याला काय म्हटलेलं आहे, पंख्वाकृती मैदाने. तर अशा प्रकारे नदी वाहत असताना पर्वतीय प्रदेशातनं जेव्हा ती वाहते, मी सांगितलं खूप स्पीडनी वाहत असते, पण मैदानी प्रदेशामध्ये आल्यानंतर तिचा उतार कसा होतो, मंद होतो आणि पर्वताच्या पायथ्याकडे ती अशा प्रकारे गाळाचं संचयन करते. मग हे संचयन असं वाढत गेलं तर तो जो आकार जो आहे पंख्वाकृती, तर अशा प्रकारे आकाराची निर्मिती होते, म्हणून याला पंख्वाकृती असं मैदान असं म्हटलं गेलेलं आहे. तर या त्रिकोणी आकाराच्या संचयनातनं अशा प्रकारच्या मैदानांची निर्मिती होत असते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की नदीचा जो मैदानी प्रदेशात आल्यानंतर जो वेग असतो तो वेग मंदावतो आणि मग त्याची वहन क्षमता जी असते ती हळूहळू काय व्हायला लागते, संथ व्हायला लागते. तर मग यामध्ये आता आपल्याला पंख्वाकृती मैदान कळलेले. आता आपल्याला पुढे बघायचं आहे की आणखी कोणकोणत्या याचं म्हणजे भूरूपांची निर्मिती होत असते. तर आता मी तुम्हाला पंख्वाकृती मैदानानंतर पहिले चित्र दाखवते आणि नंतर मग त्याबद्दल एक्सप्लेन करते. हो येस, नागमोडी वळण. आता हे बघा, हे नदीचं नागमोडी वळण आहे. तर आता मी नागमोडी वळणाबद्दल तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. बघा, नदीचे नागमोडी वळण दिसलं तुम्हाला, त्याचं म्हणजे शीर्षक दिसलं आता चित्राचं. आता हे नदीचं नागमोडी वळण नदी केव्हा फॉर्म करते त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर याआधी पंख्वाकृती मैदानामध्ये मी तुम्हाला सांगितलं की पर्वतीय प्रदेशातनं नदी कशी जमिनीकडे वाहत येत असते, बरं, आणि मैदानी प्रदेशामध्ये आल्यानंतर त्याचा वेग मंदावतो, बरोबर आहे ना. तर वेग मंदावतो, तर यामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडून येत असतात याबद्दल मी सांगते. तर मैदानी प्रदेशात आल्यानंतर जसं नदी जी आहे, नदीचा वेग कसा झाला आहे, संथ झालेला आहे, मंद झालेला आहे. आणि जशी ती पर्वतीय प्रदेशातनं अगदी खळखळाट करत अशी अवखळपणे अशी जी वाहते, तशी मैदानी प्रदेशात वाहत नाही. स्पेशली नदीचे जे नागमोडी वळण आहे हे केव्हा निर्माण होत असं याबद्दलही सांगते. तर नदी आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये समुद्राला जाऊन मिळत असते, तर त्या दरम्यान ती दोन प्रकारची वळण तयार करत असते. तर त्यामध्ये आता मी तुम्हाला बाय डायग्राम पण मी तुम्हाला काढून दाखवते. चला, थोडा साईडला मी एक डायग्राम काढून दाखवते इथे तुम्हाला. तर नागमोडी वळण तर दाखवलेलंच आहे. आणखी एक तुम्हाला सांगते, नालाकृती सरोवराची देखील नदी निर्मिती करत असते. तर नालाकृती सरोवर पण मी तुम्हाला सांगते कशा प्रकारे ती तयार करत असते. तर अशा प्रकारे सुद्धा सरोवर तयार होत असतं नदीचं, याला नालाकृती सरोवर म्हणतात. तर आता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला नदीचं नागमोडी वळणच आहे अभ्यासायला, पण नालाकृती सरोवराची पण निर्मिती होत असते, आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे नालाकृती सरोवराची काही प्रदेशामध्ये निर्मिती ही नदी करत असते. तर काही भागामध्ये मात्र काय होत असतं, तर नागमोडी वळण धारण करत असतं. आता नागमोडी वळण म्हणजे आता यात तर क्लिअरली आपण पिक्चरमध्ये बघितलेलं आहे, पण तरी मी ड्रॉ करून दाखवते. तर हे अशा प्रकारे नागमोडी वळण करत असते. आता प्रश्न हा निर्माण झाला सगळ्यांना की हे नागमोडी वळण नदी का धारण करते, बरोबर आहे ना. त्यामागचं काय लॉजिक आहे, काय कारण आहे, त्यात आपल्याला इथे समजून घ्यायचं. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की मैदानी प्रदेशामध्ये आल्यानंतर नदीची जी वहन क्षमता असते ती कमी होते. आता ती का कमी होते हाही प्रश्न निर्माण झाला, बरं ना. मैदानी प्रदेशात आल्यानंतरच वहन क्षमता का कमी झालेली आहे. आता इथनं जेव्हा ती आलेली आहे तेव्हा तिचा वेग जास्त आहे, पण इथे हा मैदानी प्रदेश आहे, ती अशी मैदानी प्रदेशामध्ये आली आहे, बरं आहे की नाही. तर नॅचरली तिचा जो मैदानी प्रदेशात वाहण्याचा वेग हा कमी असणारच. पण दुसरं एक रिझन आहे, ते रिझन काय आहे की जेव्हा तिने पर्वतीय प्रदेशातनं ती जेव्हा वाहत आली त्यावेळेला तिने मोठ्या प्रमाणामध्ये अपक्षरणाचं काम केलेलं आहे. आपल्यासोबत खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाळ देखील वाहून आणलेला आहे. आणि या गाळाचा परिणाम, आता तुम्ही एक सिंपल मी छोटंसं असं लॉजिकली उदाहरण सांगते
की समजा एखादी व्यक्ती आहे बरं ना, ती स्वतः एकट्याने चाललेली आहे, फ्रीली अगदी, तर तिचा चालण्याचा वेग जास्त असणार. पण तिने जर का आपल्यासोबत खूप मोठं लगेज हातात कॅरी केलेलं आहे ना, तिच्या दोन्ही हातामध्ये खूप पिशव्या आहेत, खूप ओझं तिने दोन्ही हातात पकडलेलं आणि त्यावेळेला ती चालतीये, तर त्यावेळेला नॅचरली तिचा चालण्याचा वेग कसा असणार, मंद असणार. सेम थिंग नदीच्या बाबतीत सुद्धा होत असतं की ही जी नदी आहे, ही नदी मैदानी प्रदेशात जेव्हा येते तेव्हा आपल्यासोबत खूप मोठ्या प्रमाणामध्ये मैदानी प्रदेशात वाहून आणलेला अपक्षरण कार्यातनं वाहून आणलेला गाळ तिने आपल्यासोबत कॅरी केलेला आहे, वाहून आणलेला आहे आणि त्याचा सुद्धा परिणाम नदीच्या वहन क्षमतेवरती झालेला आहे. तर पहिलं कारण तर मी तुम्हाला सांगितलं, मैदानी प्रदेशामध्ये तिचा वाहण्याचा वेग कमी असतो आणि आपल्यासोबत खूप मोठ्या प्रमाणात तिने काय केलंय, गाळ, जाडा, भरड हे सगळं वाहून आणलेलं आहे आणि परिणामतः त्याचा परिणाम तिच्या वहन क्षमतेवर झालेला आहे. पण नदी तर आहे, नदी ती वाहणारच बरं ना, ती थांबणार नाही. तिने आपल्यासोबत एवढा गाळ वाहून आणला म्हणून ती थांबणार नाही, ती वाहणारच. आणि नदी जी असते ही आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये समुद्राला जाऊन मिळत असते. तर समुद्राला जाऊन मिळण्याच्या आधी ती दोन गोष्टी करत असते. काही हे असं नालाकृती म्हणजे फार अलीकडच्या भागामध्ये नालाकृती सरोवराची निर्मिती करते आणि ॲट द एंड शेवटच्या टप्प्यामध्ये ती त्रिभुज प्रदेशाची निर्मिती करत असते. तर त्रिभुज प्रदेशाची निर्मितीबद्दल पण मी चर्चा करेल तुमच्यासोबत निश्चितच. सध्या आपण नागमोडी वळण समजून घेऊया, ठीक आहे. मग तिने काय केलं, आता ती वाहत जाणार आणि शेवटी समुद्राला मिळणार. पण तत्पूर्वी ती काय करते, अशा प्रकारे आकृती दाखवल्याप्रमाणे नागमोडी वळण धारण करत असते. आता ते का धारण केलंय, त्याच्या मागचं काय प्रयोजन आहे ते पण आता बघूया. तर आता हे जे मी तुम्हाला त्या चित्रामध्ये दाखवते, तर हे जे व्हाईट कलरचं जे दिसतंय ना, तर यामधून हे पाणी जे आहे ना, हे असं वाहतं. इथे पाण्याची वाहण्याची क्रिया कंटिन्यू, नदीचं पाणी हे वाहतच असतं, हे लक्षात घ्या, अगदी समुद्राला जाऊन मिळेपर्यंत. बरोबर आहे, ठीक आहे. मग आता हे जे नागमोडी वळण आहे, तर ते का, तर इथे हा जो बाजूचा जो प्रदेश असतो ना, हा प्रदेश, तर या भागामध्ये ती काय करते, गाळाचं संचयन करते. या भागामध्ये, त्याच्यानंतर या भागामध्ये, तर इथे ती सोबत वाहून आणलेल्या गाळाचं संचयन करते. आणि मधला जो नागमोडी वळणाचा जो भाग आहे, त्या भागातनं ते पाणी काय होतं, वाहत जातं पुढे पुढे आणि तेच पुढे जाऊन समुद्राला जाऊन मिळत असतं. तर हे एक प्रयोजन आहे की नदीने नागमोडी वळण धारण केलेलं आहे. तर जो भाग आहे तुम्हाला दाखवला, तर जो मी रेडिशने असं डॉट डॉट केलं, तर तिथे ती काय करते, गाळाचं संचयन करते असं नागमोडी वळण धारण करून त्या भागामध्ये, आणि तशी ती मग बाकीच्या भागामधनं ते पाणी पुढे वाहत जातं. तर अशा प्रकारे नदी नागमोडी वळण धारण करत असते. तर आता त्यातनं आता तुम्हाला पूरतट आणि पूर मैदानी ही पण आकृती दाखवून देते, ती पण थोडीशी एक्सप्लेन करते. चला, आता पूरतट आणि पूर मैदान हे काय प्रयोजन आहे याबद्दल मी सांगते तुम्हाला. तर इथे म्हणजे तुम्हाला माहिती आहे, हे नदीचं पात्र आहे आणि इथे नदी ज्यावेळेला पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहतं तेव्हा आपल्याला अनेकदा बातम्यांमध्ये ऐकायला मिळतं की नदी ओव्हरफ्लो झालेली आहे, नदी पात्र ओलांडून वाहून राहिली आहे. अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते, अर्थातच हे बघा नदीचं पात्र आहे, तर ती काय करते की ज्यावेळेला तिची पातळी वाढते, बरोबर, पातळी वाढली की ती काय करते, मग हे असं पात्र ओलांडून मग नदी ही अशा प्रकारे वाहत असते. मग काय होतं की हे जे नदीचं पाणी आहे, तर नदीचं पाणी तर वाहत जातं, पण सोबत तिचा गाळ देखील, नदीच्या पाण्यासोबत तिचा गाळ देखील वाहत जातो. तर त्यातनं मग अशा प्रकारच्या आता गाळापासून पूर मैदानांची निर्मिती होत असते. तर काही भागामध्ये अशा पूर तटांची देखील निर्मिती होते. आता या नदीच्या या बाजूला बघा आणि या बाजूला बघा, काय झालंय, पूरतट निर्माण झालेला आहे. आणि हे तट ओलांडून हा गाळ जेव्हा इथे या भागामध्ये साचतो आणि या भागामध्ये साचतो, तेव्हा त्याला पूर मैदान असं म्हणतात. तर अशा प्रकारे पूर तटांची आणि पूर मैदानांची निर्मिती होत असते. आणि ही पूर मैदानी नदीला आलेल्या पुरामुळे अशा प्रकारच्या मैदानांची मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारतात गंगेचा मैदानी प्रदेश आपण जो म्हणतोय ना, तर हा त्यातनंच निर्माण झालेला असा विस्तृत असा गाळाचा प्रदेश आहे. आणि जिथे अशा गाळाच्या प्रदेशाची निर्मिती होत असते नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे, कारण पूर काही कालावधीनंतर ओसरतो पण गाळ तिथे साचून राहतो, बरं. तर त्यातनं अशा प्रदेशांची निर्मिती होत असते आणि हे अतिशय सुपीक आणि उपजाऊ असतात पूर मैदाने आणि शेतकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. तर अशा प्रकारची गाळाची मैदाने आपल्या भारतामध्ये सुद्धा गंगेच्या आणि ब्रह्मपुत्रेच्या भागामध्ये निर्माण झालेला आहे. चला, तर मी आता त्रिभुज प्रदेशबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. तर हा जो दिसतोय ना, हा त्रिभुज प्रदेश आहे.
त्रिभुज प्रदेश अनेकदा तुम्हाला तुमच्या भूगोलाच्या शिक्षकांनी त्रिभुज प्रदेशाचा उल्लेख केलेला असेल, बरोबर आहे ना. तो कसा दिसतो नेमका या चित्रामध्ये बघा. तर हा जो आहे ना, हे बघा, ही जी नदी आहे ना, ही इथनं अशी वाहत आलेली आहे. ही बघा, ही नदी अशी वाहत आलेली आहे, बरोबर. आता इथे जेव्हा ती वाहत येते तर यावेळेला तिने आपल्यासोबत खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवसाद, हा देखील शब्द आहे गाळासाठी, अवसाद वाहून आणलेला आहे. आता इथे आल्यानंतर काय की जेव्हा गाळाचं खूप मोठ्या प्रमाण, म्हणजे ही नदीची शेवटची अवस्था असते आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तिने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासोबत गाळ वाहून आणलेला आहे. पण आता हा जो गाळ, आता इथे हा जो आहे ना, हा समुद्र आहे आणि इथे हा समुद्र आहे. इथे ही नदी जाऊन शेवटच्या टप्प्यामध्ये मिळणार आहे. आता समुद्राला मिळताना ही जी छोटीशी अशी स्ट्रीम्स तयार केलेल्या आहेत बघा, हे अशा प्रकारच्या ज्या स्ट्रीम्स तयार केल्या, ते छोट्या छोट्या स्ट्रीममधून ते पाणी काय होतं, असं समुद्राला जाऊन मिळतं. मी थोडंसं तुम्हाला ड्रॉ करून दाखवते कशा प्रकारे स्ट्रीममधून पाणी वाहत जातं. हे बघा, हे अशा प्रकारे हे पाणी समुद्राला जाऊन मिळतं. हे अशा प्रकारे हे पाणी आहे ना, हे असं समुद्राला जाऊन मिळतं इथे अशा प्रकारे. पण तत्पूर्वी हिने काय केलं, याला भूगोलमध्ये एक शब्द आहे वितरिका. तर समुद्राला जाऊन मिळण्याच्या आधी नदी अनेक वितरिकांमध्ये फॉर्म झालेली आहे आणि या वितरिकांच्या माध्यमातूनच ती समुद्राला जाऊन मिळत असते. आणि हा जो भाग आहे ना, हा मधला जो भाग आहे ना, तर या भागामध्ये या सगळ्या भागामध्ये ती काय करते, सोबत आणलेला जो गाळ आहे ना, इथून बघा, हा जो तुम्हाला दिसतो, तर या सगळ्या भागामध्ये ती काय करते, गाळाचं विस्थापन करते. संचयन, दुसरा शब्द वापरला विस्थापन. तर या भागामध्ये ती विस्थापन करते आणि लास्ट अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ती अनेक वितरिकांमध्ये फॉर्म होते आणि वितरिकांच्या माध्यमातून ती समुद्राला जाऊन मिळत असते. आणि नदीचं पाणी समुद्राला जाऊन मिळतं आणि गाळ मात्र या भागामध्ये, किनारी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळाचं संचयन होत असतं. काही प्रमाणामध्ये हा गाळ सुद्धा समुद्रात जाऊन मिळत असतो आणि या गाळाच्या सततच्या संचयनातनं देखील समुद्रामध्ये बेटांची निर्मिती सुद्धा झालेली आहे, असं सुद्धा आहे. तर हे सुद्धा होत असतं. तर तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगायचं झालं तर हा जो आहे ना, म्हणजे भारतामध्ये हा जो भाग आहे, इथे अरबी समुद्र आहे. तर ही जी गंगा नदी आहे, ही आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये या अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि मिळण्याच्या आधी तिने खूप मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये अनेक वितरिकांची निर्मिती केलेली आहे आणि या वितरिकांच्या माध्यमातून ही या समुद्राला जाऊन मिळालेली आहे. तर हा जो प्रदेश आहे, आता मी तुम्हाला सांगितलं की समुद्राला जायच्या आधी ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रिभुज प्रदेशाची निर्मिती करत असते. तर आपल्या भारताचा जो सुंदरबन डेल्टा ज्याला म्हणतात, सुंदरबनचे त्रिभुज प्रदेश, तर या सुंदरबन डेल्टा हा खूप मोठा, म्हणजे जगामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला जातो, असा खूप मोठा त्रिभुज प्रदेश, त्याला सुंदरबन डेल्टा, एक गँगेटिक म्हणजे गंगा नदीने तयार केलेला जो आहे, म्हणून त्याला गँगेटिक प्लेन, गंगा नदीचा मैदानी प्रदेश. आणि हा दुसरा जो आहे सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश. तर हे संपूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला त्रिभुज प्रदेशाबद्दल माहिती सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे नदी आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये अनेक वितरकांची निर्मिती करत असते. ही जी प्रणाली दिसते ना, अशा जसं झाडाच्या फांद्या असतात तसंच नदीसुद्धा अशा अनेक त्याला म्हणून ट्रिब्युटरीज निर्माण करते, वितरिकांची निर्मिती करते, त्यातून समुद्राला जाऊन मिळते. तर हा जो प्रदेश आहे याला त्रिभुज प्रदेश असे म्हणतात. तर आय होप की तुम्हाला समजलेलं असणार. आता यानंतर आपण काही सुचलेलं आहे का आकृत्यांमध्ये, ते आता आपण थोडासा त्याचा आढावा घेऊया. तर इथे पूर मैदान मी तुम्हाला जे आधी आकृतीमध्ये समजावून सांगितलं तेच इथे ॲक्च्युअलमध्ये कसं असतं पूरतट आणि पूर मैदान, याचं ॲक्च्युअल चित्र जे आहे ते दाखवलेलं आहे. तर आता इथे पुढच्या टप्प्यामध्ये, अर्थात मी पुढच्या भागामध्ये शिकवणार हिमनदी. आता या हिमनदी आणि या नदीमध्ये फरक काय, या नदीमधनं साधं पाणी वाहत असतं म्हणून याला आपण फक्त नदी म्हटलं. हिम नदीमध्ये काय असतं की असं बर्फ जो असतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये, आता त्याला बर्फसुद्धा शब्द म्हणणं, कारण ते मोठे मोठे नग असतात, हिमनग असतात, तर ते त्या हिम नदीमधून वाहत असतात. असं वाटतं की जणू बर्फाची चादरच या नदीने पांघरलेली आहे का. प्रत्यक्ष म्हणजे मी बघितलेलं म्हणून मी तुम्हाला सांगते की हिंदीच्या कवितेमध्ये असं म्हटलं आहे की मानो बर्फ की सफ़ेद चादर ओढे ये नदियाँ बह रही है.
असं त्याचा उल्लेख करण्यात येतो. तर संबंध नदीमध्ये मोठमोठे हिमनग असे हळूहळू कारण ते आता काय झालेले आहेत, सॉलिड फॉर्ममध्ये आले आहे ना, लिक्विड फॉर्ममधून सॉलिड फॉर्ममध्ये आलेले आहेत. त्यांचा हे सुद्धा वाढलेलं, आकारमानसुद्धा वाढलेलं आहे आणि ती अतिशय स्लो अशी हळूहळू वाहत असते. तर ती हिमनदी, तर ती हिमनदीसुद्धा वाहताना याच नदीप्रमाणे वहन, अपक्षरण, संचयन असे कार्य करत असते आणि त्यातनं कोणत्या भूरूपांची निर्मिती होत असते ते आपण पुढल्या भागामध्ये बघणार.